बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। काल शिंदे गटाच्या सोशल मीडिया टीमचा 15 दिवसांचा पगार कापला गेलेला आहे। तुम्ही म्हणाल आज काहीतरी नवीन झांगडगुत्ता दिसतोय, काहीतरी वेगळाच विषय घेऊन दादाज आपल्या समोर आलेला आहे। पण होय, काल शिंदे गटाच्या सोशल मीडिया टीमचा, विशेषतः ट्विटर टीमचा 15 दिवसांचा पगार कापला गेलेला आहे। आणि आजचा आपला व्हिडिओ पाहिल्यानंतर तो पुढचा 15 दिवसांचा देखील पगार कापला जाणार आहे, हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो। काल नेमकं घडलं काय? काल यांच्या सोशल मीडिया टीमकडनं एक अशी चूक घडली, जेणेकरून काल सबंध दिवसभर, आजचा दिवसभर आणि पुढचे कित्येक दिवस शिंदे गट, विशेषतः ठाण्यातला शिंदे गट, काही उंदरा आहेत ना ठाण्यामध्ये, हा ठाण्यातला शिंदे गट रोज शिव्या खाणार आहे, रोज शिव्या खाणार आहे। काय घडलं ते तुम्हाला सांगतो। एक तर ह्यांच्याकडे ठाण्यामध्ये उमेदवार नाही, ना आयात करता येत, ना ह्यांच्याकडे कुठला उमेदवार सापडत, वरती मोठ्या मोठ्या वल्गना। बरं, काल ह्यांच्या ट्विटर टीमने एक कहर केला, एक असं ट्विट केलं। यांचं एक ट्विटर पेज आहे, भाडोत्री शिवसेनेचं एक ट्विटर पेज आहे, ज्याच्या प्रोफाईलमध्ये पिक्चर आहे धनुष्यबाणाचा। आणि ट्विट काय केलं मी ते वाचून तुम्हाला दाखवतो। ह्या ट्विटमध्ये दिघे साहेबांचा एक फोटो आहे। मी प्रयत्न करेल ह्या व्हिडिओमध्ये तो ऍड करण्याचा, तो ट्विटरचा फोटो ऍड करण्याचा प्रयत्न करेल। दिघे साहेबांचा एक फोटो आहे, त्यामध्ये दिघे साहेबांच्या हातामध्ये एक चाबूक आहे आणि तो चाबूक ते विचारे साहेबांवर उगारताना दाखवलेले आहे। एक व्यंगचित्र काढलेलं आहे यांनी। आणि हा चाबूक उगारताना त्यांच्या तोंडून एक वाक्य दाखवलंय, गद्दाराला क्षमा नाही। आणि ट्विट टाकताना की जी कोणी ट्विटरची टीम असेल, यांनी लिहिलंय, बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना कदापि क्षमा नाही। हे अशा प्रकारचं त्यांनी ट्विट केलं। यांना जराही अंदाज नव्हता की हे ट्विट करण्यापूर्वी कमीत कमी ठाण्यातल्या ह्या गटाच्या टोळक्यांच्या काही उंदरांना हे दाखवायला हवं होतं की अशा प्रकारचं आम्ही ट्विट करतोय, करू का? कारण आजता काय त्यांनी कधी हिंमत केली नाही विचारे साहेबांवर कुठलंही ट्विट करण्याची। आता हिम्मत यासाठी केली नाही कारण ह्यांनी केलेलं प्रत्येक ट्विट, प्रत्येक पोस्ट ही यांच्यावर उलटलेली आहे। आजपर्यंत ज्या पोस्ट ठाण्याचे खासदार राजनजी विचारे यांच्यावर ज्यावेळेस त्यांनी केल्या, साऱ्याच्या साऱ्या त्यांच्यावर उलटल्या। आता ही पोस्ट कशी उलटली पाहिजे तुम्हाला? बरं, ह्याच्यावर कोणीही शिवसैनिक नाही जे कमेंट करतायत। एकही कमेंट ज्या किती कमेंट याच्यावर ज्या काही आलेल्या आहेत, साऱ्याच्या साऱ्या कमेंट ह्यांच्या विरोधात। मी तुम्हाला काही कमेंट वाचून दाखवतो। गद्दार व गद्दारी याची व्याख्या पुनर्परिभाषित करण्याची गरज आहे। म्हणजे लोक सांगतायत तुम्ही गद्दारी म्हणजे नेमकं कुणाला मानताय? गद्दारीचा अर्थ तरी तुम्हाला कळतो का? मी ज्यांनी कोणी हे रिप्लाय केले त्यांची नावं वाचणार नाही। दुसरी कमेंट अशी आहे, दिघे साहेबांच्या प्रतिमेसमोर चप्पल घालून नरेश मस्के उभे असतात, या असल्याना दिघे साहेब कधी माफ करतील का? बघा दुसरी कमेंट। मी तिसरी कमेंट तुम्हाला दाखवतो। अरे गद्दारी तुम्ही केलीये, गद्दारीचा शिक्का तुमच्या माथ्यावर आहे, ही तिसरी कमेंट आहे। आणि तुम्हाला याची जर खात्री करून घ्यायची असेल, तुम्ही यांच्या ट्विटर पेजवर जा आणि कालचं हे ट्विट पहा, ज्याच्यात व्यंगचित्र दाखवलेलं आहे। प्रत्येक कमेंट याच सिक्वेन्समध्ये, ज्या सिक्वेन्समध्ये मी वाचतोय त्याच क्रमाने तुम्हालाही दिसेल। चौथी कमेंट, अरे गद्दार तर मिंधे आहे, स्वतःचे झोल झाकण्यासाठी कमळीच्या पदराखाली जाऊन बसले आहेत। पाचवी कमेंट, यांच्या एबी फॉर्मवर कुणी सही केली होती या गद्दारांच्या, ते पहिलं पाहावं लागेल। सहावी कमेंट, बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडलेत आणि कमळीचे नोकर झालेत। सातवी कमेंट, तुमच्या पोस्टमध्ये तुमचीच लायकी दिसली। काय सांगायचं आता ह्यांना, तुमच्या पोस्टवर तुमचीच लायकी दिसली। पुढची ती कमेंट जरा मोठी आहे, ती मी वाचलीच नाही। आठवी कमेंट, शरम वाटली पाहिजे गद्दार बोक्यांना असे ट्विट करताना। नववी कमेंट, कमळीशी लाचारी करणाऱ्यांनो, ईडीच्या धाकाने पक्ष सोडून पळणाऱ्यांनो, जनता तुम्हाला धडा शिकवेल। यांनी कमीत कमी आपल्या कमेंट वाचाव्या, असले ट्विट करण्यापूर्वी कमीत कमी आपल्या कमेंट वाचाव्या। मी कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी शिवसेना निर्माण केली नाहीये, अशा प्रकारचा बाळासाहेबांचा एक फोटो टाकून एक कमेंट आणखी आहे। चोराच्या उलट्या बोंबा, पुढची कमेंट, हेच राजन विचारे तुमचा कार्यक्रम करणार आहेत हे लक्षात ठेवा।
ही पुढची कमेंट, त्याच्या पुढची कमेंट तर ह्यांना चापकाच्या फटकाऱ्यापेक्षाही वेगळ्या याच्यात दिसते, त्यामुळे मी ती वाचून दाखवणार नाही. इतक्या कमेंट आहेत, इतक्या कमेंट, एकही कमेंट मला, एकतर ती युक्रेनची ती मुलगी व्हायरल झाली आहे, तिचा फोटो आहे, ते नाही वॉर रुकवा दी पापा, मनसेला सोबत घ्यावे लागते, इतकी वाईट परिस्थिती आली आहे पापा, अशा प्रकारचं मेम्स करून पुढची कमेंट. किती ह्यांचे रिप्लाय वाचायचे. तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये ह्या ट्विटची लिंक टाकेल, तुम्ही एकदा जाऊन हे ट्विट पहा आणि जमल्यास याच्यावर एक कमेंट करा, तुमचं मत काय आहे ते कमेंट करा. यांना ठाण्यात उमेदवार सापडेना. मी आजचीच त्यांची बातमी काढली. बातमी अशी आहे की कल्याणची जागा ठाण्यात सरकवा, श्रीकांत शिंदेला तुमच्या ठाण्यात सरकवा आणि कल्याण आम्हाला सोडा. पण हे सांगतील कसं समोरच्यांना, भारतीय जनता पक्षाला, अरे आम्हाला कल्याणमध्येही जिंकता येणार नाहीये आणि आम्हाला ठाण्यामध्येही जिंकता येणार नाहीये. आणि ठाण्यात तर आम्ही मागेही मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही नरेंद्र मोदींची उमेदवारी जरी जाहीर केलीत तरी नरेंद्र मोदींचा सुद्धा ठाण्यातून पराभव होईल. इतकी घाणेरडी परिस्थिती ठाण्यामध्ये या गटाची आणि भारतीय जनता पक्षाची आहे. महाराष्ट्रातल्या 48 लोकसभांपैकी ठाण्यातली पहिली लोकसभा आहे जी सगळ्यात मोठ्या मताधिक्याने निवडून येईल, आजच तुम्हाला सांगतो. आणि दुसरी गोष्ट, यांच्याकडे जर उमेदवार मिळत नसेल ना, तुम्ही बिनविरोध जाहीर करून टाका. महाराष्ट्रातल्या 48 पैकी पहिली लोकसभा ठाण्याची बिनविरोध जाहीर करून टाका, तुम्हाला उमेदवार सापडत नसेल तर. एक काळ असतो शेवटी, तो एक गद्दारीचाही काळ असतो. ते तुमचे 7वें आसमान पे तुम्हारे तारे चमकते हैं, तो तुमचा आलेख असा असा जात असतो. तो आलेख आला खाली 4 जून, राजीनाम्याची तारीख ठरलेली आहे 4 जून. 4 जूनच्या पुढे भारतीय जनता पक्ष एकही दिवस तुम्हाला त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसू देणार नाही. वर्षा बंगला खाली करण्यासाठी ते भाड्याचे टेम्पो आताच सांगून ठेवा, कारण 4 जूनला कदाचित भाड्याचा टेम्पोही तुमच्या दारात फिरकणार नाही, अशी परिस्थिती होऊ शकेल. टेम्पोही फिरकणार नाही याचा अर्थ तुम्ही समजू शकता दारात कोण कोण फिरकणार नाहीयेत ते. असो, तो ठाण्यातला एक उंदीर आहे. तो ठाण्यातला उंदीर सध्या कुठे गायब झालाय मला माहित नाही. ते विचारे साहेबांनी एक वाक्य अतिशय योग्य वापरलं होतं. ज्यावेळेस तुमची ही बोट बुडू लागेल ना, ह्या गद्दारीची ही बोट बुडू लागेल, ठाण्यातला सगळ्यात बाहेर पळणारा एक उंदीर कोणी असेल तर तो हा असेल. तुम्ही समजू शकता कोण आहे ते. तो ठाण्यातला उंदीर सध्या गायब झालेला आहे. ठाण्यात बरेच जण गायब झालेले आहेत, शोधावे लागतील. सध्या अमावस्या जवळ येते, अमावस्या जवळ येते, बरेच जण गायब आहेत बरं ठाण्यामध्ये. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. जे तरुण शिवसैनिक आहेत इथे, ज्यांना ट्विटर कळतं, त्या सर्वांनी ट्विटरवर या, शिवसेनेच्या भूमिका ट्विटरवर मांडा, ही तुम्हाला मी एक विनंती करतो. शिवसेना एक वादळ असेल, या अशा यूट्यूब चॅनल्सला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब ठेवा, जेणेकरून आपले विचार थेट तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही मदत होते. ट्विटर असेल, फेसबुक असेल, शिवसेनेची सारी अधिकृत पेज असतील, सोशल मीडियाची विशेषतः, तुम्ही सर्वांनी त्यांना सबस्क्राईब जरूर ठेवा, ही तुम्हा सर्वांना विनंती करतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. विजय आपलाच. 4 तारीख 4 जून. जय महाराष्ट्र.